नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो इंग्लंडवरून. मित्र हो, आपल्या राज्याचं जे सरकार आहे, शिंदे, फडणवीस आणि आता पवार असं सरकार जे आहे, त्या सरकारमध्ये नव्यानेच एक नेते मंत्री झालेले आहेत, छगन भुजबळ साहेब. तर हे अत्यंत ठाम भूमिका मांडण्यासंदर्भात हे प्रसिद्ध आहेत आणि हे एक सेक्युलरवादाची, विद्रोहाची भूमिका, फुले शाहू आंबेडकर विचाराची भूमिका हे मांडतात. परंतु ते आता RSS सोबत त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे आणि त्या सरकारमध्ये गेल्यानंतर त्यांनी आता RSSची जी मनुवादी विचारसरणी आहे, त्या विचारसरणीला रुचणार नाही अशा प्रकारचं मत मांडलं. मी एका भाषणामध्ये, एका न्यूज चॅनलच्या न्यूजमध्ये ते बघितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 मुद्दे प्रामुख्याने मांडलेले आहेत आणि त्या मुद्द्यांवर जी रिॲक्शन आलेली आहे, ब्राह्मण संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत, नेते आहेत यांच्याकडनं, ते देखील त्या न्यूजमध्ये होतं. आणि मग मी विचार करायला लागलो की हे नेमकं म्हणजे प्रकरण जे आहे, हे खरंच अशा पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे का? हे जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्या मंत्री महोदयांनी, तर ते स्वतः ते OBC समाजाचे नेते आहेत असं आपण सगळे मानतो. OBC म्हणजे शूद्र समाज असतो. ते माळी समाजातले आहेत. ते महात्मा फुलेंच्याबद्दल अत्यंत भावनाशील आहेत. महात्मा फुलेच नाही, ते शिवराय, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही ते ठाम भूमिका घेतात. ते वेगवेगळ्या ज्या रूढी, परंपरा, कर्मकांड, पाखंड याच्या विरोधात देखील ते जाहीर बोलतात. दैववादाबद्दल अनेकदा ते बोलतात. मागे मी त्यांना ऐकलं होतं एका कार्यक्रमामध्ये, ते म्हणत होते की आम्ही सगळे फक्त ह्या ज्या गोष्टी असतात, आंदोलनं, चळवळी यांच्यामध्येच राहतो आणि मात्र या आपल्याला हिंदुत्वाच्या भानगडीत पाडणाऱ्यांची जी मुलं असतात, ती ऑक्सफोर्ड, हार्वर्ड अशा विद्यापीठामध्ये जातात आणि आम्ही मात्र इकडे खालीच राहतो. आम्ही दंगा फसाद करणे, मोर्चे काढणे याच्यातच असतो, असं त्यांनी गंमतशीर शैलीमध्ये सांगितलेलं आहे. तर आता हा नवीन जो वाद उपस्थित झाला आहे, याच्यामध्ये ते म्हणतात की हे जी देवी आहे सरस्वती, हिने आमच्यासाठी काय केलं, किती शाळा काढल्या, आम्हाला शिक्षणाचा हक्क दिला का? तर आता हा खरं म्हणजे अत्यंत परखड प्रश्न आहे आणि कोणालाही या प्रश्नाचं वाईट वाटू नये. आता सरस्वती ही जी देवता आहे, ही खरं म्हणजे ही वैदिक ब्राह्मणांची देवता नाही आहे. पहिली गोष्ट हे लक्षात घ्या. हिचा उल्लेख कुठेही बुद्धपूर्व काळामध्ये नाही आणि स्वतः बुद्धाच्या साहित्यामध्ये सूरसती म्हणून हे येतं. सती म्हणजे मनाची एक बॅलन्स्ड अवस्था, सम्यक अवस्था, आणि सूर म्हणजे म्युझिकमधला सूर या अर्थाने ती पुढे प्रचलित झालं आणि त्याची एक देवता म्हणून ही बुद्धिझममधली देवता आहे. पुढे जसा बुद्धिझम संपला आणि ब्राह्मण पुरोहितांनी, शंकराचार्यांनी टेक ओव्हर केलं, तेव्हा या सगळ्या देवता ज्या आहेत, ज्या बुद्धिझममध्ये होत्या, या ब्राह्मण देवता म्हणून प्रसिद्धीस आल्या. परंतु जे याचे फॉलोअर्स होते, बुद्धाच्या मार्गाचे फॉलोअर्स, त्यांना या सगळ्यापासून रेस्ट्रिक्ट करण्यात आलं ब्राह्मण ग्रंथांमध्ये की तुम्हाला यांना पूजण्याचा अधिकार नाही, या तुमच्यासाठी नाहीत. आणि म्हणून ह्या देवता, या मंडळींना, ह्या खरं म्हणजे या देवता पूजायसाठी नव्हत्या. हा भ्रष्ट झालेलाच बुद्धाचा मार्ग होता. परंतु तो पुढे ब्राह्मण पुरोहितांनी तो कॅप्चर केला आणि अजून जास्त भ्रष्ट केला, कारण त्यांनी त्याच्यामध्ये अजून विषमता आणली की आम्ही यांना पूजणार, ह्या आमच्यासाठी आहेत, तुमच्यासाठी नाहीत, तुम्हाला यातला अधिकार नाही. आणि मग अशा अर्थाने ती सरस्वती जी होती, ती पुढे विद्येची देवता म्हणून ब्राह्मण पंथामध्ये प्रचलित झाली. पण त्या सरस्वती या विद्येच्या देवतेचा प्रत्यक्षात विद्येशी काही संबंध नाही आहे. तिला जरी विद्येच्या शाळांमध्ये आणि वेगवेगळ्या जे मंच असतात याच्यावर जरी पूजली जात असली, मानली जात असली, तरी तिचा त्या अर्थाने विद्येशी, अभ्यासाशी, शिक्षणाशी तसा संबंध नाही, लक्षात घ्या. पण ती आता ब्राह्मण देवता होऊन बसलेली आहे आणि ब्राह्मण धर्म हा पुढे हिंदू धर्म, जसे मुघल आले त्यांनी ह्या सगळ्या देशालाच हिंदुस्थान म्हटलं आणि लोकांना हिंदू म्हटलं. आणि इंग्रज काळामध्ये हिंदू महासभा वगैरे, RSS यांनी सगळ्या समाजाला हिंदू म्हणायला सुरुवात केली आणि सगळ्यांना एकत्र करायला सुरुवात केली. तर हा धर्मच हिंदू धर्म झाला. आता याच्यामध्ये भुजबळांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की या सरस्वतीने आम्हाला शिकवायला काय केलं, कोणत्या शाळा काढल्या, आमच्यासाठी कोणते शिक्षणाचे दालनं उघडी केली, तर हा प्रश्न बरोबर आहे. कारण ते विद्येचं
दैवत म्हटलं जातं आणि ज्या पंथामध्ये ते विद्येचं दैवत म्हटलं जातं, ब्राह्मण पंथात, तिथे शूद्र, अस्पृश्य, महिला यांना विद्येची दारं बंदच आहेत. तर त्या अर्थाने याच्याबद्दल कोणालाच आक्षेप नको. उलट सगळ्या ब्राह्मण, आजच्या ब्राह्मण लोक जे आहेत, हे जे सगळे नेते जे टीव्हीवर तावातावाने बोलतायत, यांनी देखील या गोष्टीचं समर्थनच केलं पाहिजे की येस, या सरस्वती ही जी देवता, काल्पनिक देवता ब्राह्मण पंथामध्ये आलेली आहे, हिने कुठल्याही गैरब्राह्मण व्यक्तीला शिक्षणासाठी प्रमोट केलं नाही. अगदी बरोबर आहे. तर त्याच्यासाठी विरोधाचं दुसरं कारण नसावं. पुढचा जो मुद्दा त्यांनी म्हटलेला आहे की संभाजी भिडे नावाने एक जण, मनोहर कुलकर्णी नावाचा एक आतंक माजवणारा माणूस आहे. हा RSSशी संबंधित आहे, हा मनुवादी आहे, ब्राह्मणवादी आहे आणि हा अत्यंत आतंकी अशा विचारांचा माणूस आहे. हा दंगे पेटवतो, हे वेळोवेळी कळून आलेलं आहे. आता भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये याचं आणि एकबोटे या RSSच्या संबंधित लोकांचे नावं आले की यांनी दंगली पेटवल्या. पण आता ती सत्ता भाजप RSSची असल्यामुळे त्यांना कोणी पकडत नाही. आता याचं नाव घेताना भुजबळ साहेब म्हटले की त्याचं नाव संभाजी नाही आणि त्यांनी पुढे एक गोष्ट जोडली की संभाजी शिवाजी हे नावं ब्राह्मण लोक ठेवत नाहीत. आता खरं ही टिप्पणी आहे. या टिप्पणीचा उत्तर जर द्यायचं असेल, समजा माझ्या जातीला कोणी असं म्हणलं की तुमच्या जातीमध्ये परशुराम कोणी नावं ठेवत नाही असं जर मला म्हटलं, तर मग मी त्याचं उत्तर मुद्देसूद देईल की बघा, जर खरंच माझ्या जातीमध्ये परशुराम नावाचे लोक असतील तर मी सांगेल की हो, माझ्या जातीमध्ये इतक्या संख्येने लोक, 100त 5 लोकांची नावं परशुराम असतात. तुम्ही असं कसं म्हणताय, चुकीचं म्हणताय तुम्ही. किंवा परशुराम जर नाव माझ्या जातीमध्ये नसेलच तर मग मी त्याचं स्पष्टीकरण देईल की का ठेवत नाहीत लोक परशुराम नाव, की बाबा आम्हाला काही त्या नावाशी काही लगाव नाहीये वगैरे वगैरे. किंवा मला जर कोणी म्हणलं की तुझ्या जातीमध्ये संभाजी शिवाजी नावाचे लोक नाही आहेत, तर मी सर्वप्रथम म्हणेन की बाबा मी तुझा निषेध करतो, तू खोटं सांगतोय. माझ्या जातीमध्ये 100तले 5 लोक संभाजी आहेत आणि उरलेले 5 लोक हे शिवाजी आहेत. 10% लोकांची नावं माझ्या जातीमध्ये संभाजी आणि शिवाजी आहेत, असं मी त्याला विरोध करेल आकड्यांसकट. किंवा जर नावं नसले तर मी सांगेन की माझ्या जातीमध्ये संभाजी आणि शिवाजी नावं का ठेवली जात नाहीत याचं स्पष्टीकरण देईल. मी त्याला कानफटामध्ये त्या छगन भुजबळच्या मारा आणि त्याला असं हे का, त्याला म्हणजे एकेरी हे नेते लोक जे बोलतायत ब्राह्मण समाजाचे, तर हे बरोबर नाहीये. त्याच्यातून त्यांचा एक प्रकारचा गर्व, त्यांचा अहंकार, एक माज दिसतो की तो तसा दाखवणं चुकीचं आहे. छगन भुजबळ हे आता 70तले एक सिनियर नेते आहेत. ते मंत्री आहेत, आपल्या आज मंत्री आहेत, काल देखील मंत्री होते आणि एक ज्येष्ठ, एक चांगला काम असलेला, बॅकग्राऊंड असलेला नेता आहे. त्यांच्या बऱ्या वाईट गोष्टी आपल्याला पटत न पटत, परंतु त्यांच्याविषयी असं जाहीर काही मेजर कारण नसताना अरे तुरेची भाषा करायची आणि त्यांना कानफटात मारा आणि 1 लाख देऊन 1 कोटी देऊ, हा जो अहंकार आहे, तो अहंकार पुन्हा छगन भुजबळांचाच स्टँड जो आहे तो सिद्ध करतोय की बाबांनो, आम्ही शूद्र आहोत, तुम्ही आम्हाला एकेरीच बोलाल. कारण तुमची मनुस्मृतीच सांगते की शूद्राला अरे तुरे करायचं, शूद्राचे नावं असे तुच्छतेने घ्यायचे, शूद्र जेव्हा कोर्टात येईल किंवा एखाद्या ठिकाणी येईल तेव्हा त्याला तुच्छतेने वागवायचं, त्याला मान द्यायचा नाही. शूद्र कोणी तुमच्या घरी पाहुणा आला तरी त्याला तुमच्या नोकर चाकरासोबत जेवायला बसवायचं, त्याला तुमच्यासोबत जेवायला बसवायचं नाही. हे तुम्ही मनुस्मृतीतलंच जे आहेत ते तुम्ही जाहीर टीव्हीवर, मंचावर या अशा पद्धतीचं वर्तन दाखवताय, एकेरी तुच्छतेने असं जे बोलताय भुजबळ साहेबांबद्दल. भुजबळ साहेब तुमच्या विचारांचे नसतील, भुजबळ साहेब हे तुमच्या विरोधात जरी बोललेले असतील काही गोष्टी, तरी तुम्ही असं बोलणं हा तुमचा अहंकार दाखवतो आणि हा अहंकार कुठून आला आहे हे देखील त्यातून दिसतं. म्हणजे तुम्ही खरंच मग त्या अहंकारामध्ये आहेत का? भुजबळ साहेब ज्या गोष्टींचा, विषमतेचा उल्लेख करताय त्याचाच तुम्ही पुरावा देताय का, हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. आणि काय कानफट्टात मारू आणि 1 लाख देऊ वगैरे, हे तुम्ही कोण आहात असं तुम्हाला वाटतंय? हे संविधानाला वगैरे मानत नाही का तुम्ही? तुम्हाला जर आवडत नाही त्यांचं मानणं तर तुम्ही तक्रार करा ना. तुमच्या विचारांचं सरकार आहे, RSSचं सरकार आहे, त्यांना अटक करा, जेलमध्ये टाका, तुमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील म्हणून तुम्ही अशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे. पण जे टीव्हीवर ज्या पद्धतीने एकेरी उल्लेख उद्धटपणे बोललं जात आहे आणि कानफटात मारा वगैरे अशी जी भाषा केली जाते, तर ही 21व्या शतकामध्ये आज आपल्या संविधानावर चालणाऱ्या देशामध्ये ही बरोबर नाही.
भुजबळ साहेब असे कोणालाही, तुमच्यातल्या कोणालाही एकेरी उल्लेख बोललेले नाहीत. ते कोणाचाही असा त्यांनी अपमान केलेला नाही तुमचा इंडिव्हिज्युअली, काहीच बोलले नाही. त्यांनी एक स्टेटमेंट केलंय की ब्राह्मण समाज संभाजी शिवाजी मुलांची नावं आपल्या ठेवत नाही, तर त्याच्यावर रितसर त्यांना गप्प करणारं उत्तर दिलं पाहिजे की आमच्या समाजामध्ये इतक्या टक्के लोकांचे नावं ब्राह्मणांमध्ये संभाजी आहेत, एवढे शिवाजी आहेत, आणि जर नसतील तर ते का नाही ठेवले जात, हे देखील तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे. त्यांनी त्याला सडेतोड वैचारिक उत्तर दिलं पाहिजे, असं माझं मत आहे. त्यामुळे भुजबळ साहेब काही चुकलेत का, तर सरस्वतीच्या बद्दल मला नाही वाटत की त्यांची काही चूक झालेली आहे. कारण सरस्वती तशी ही काही ब्राह्मण देवता नाहीये, ही अवैदिक बौद्ध धम्मातून आलेली संकल्पना आहे. पुढे बौद्ध धम्माचा ऱ्हास झाला तेव्हा ब्राह्मण पुरोहितांनी, शंकराचार्यांनी, त्या मंडळीने जेव्हा सगळं कॅप्चर केलं, त्यावेळेला या सगळ्या देवता सगळे अवतार, मेजॉरिटी जे अवतार आहेत, राम, कृष्ण, हनुमान, शिव, हे सगळे बुद्ध प्रथेतून जसेच्या तसे उचलून ते कॅप्चर झालेले आहेत. तशी ही सरस्वती आहे, दुर्गा आहे, या सगळ्या देवता ज्या आहेत या तिथूनच आलेल्या आहेत. आणि याचा शिक्षणाशी काही संबंध नाही, पण प्रचलित अर्थामध्ये ज्या अर्थाने सरस्वती देवी म्हटली जाते, ती शूद्र अस्पृश्य महिलांना शिक्षण देण्यामध्ये अयशस्वी झालेली आहे. ही जरी संकल्पना आपण म्हटली तरी तिचा दृढ अर्थाने जो अर्थ आहे त्या दृष्टीने तिचं सावित्री मातेने जे काम केलं, किंवा इतर ज्या लोकांनी, महात्मा फुलेंनी जे काम केलं शिक्षणात, कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं, ज्या खऱ्या हाडामासाच्या माणसांनी जे केलं, आणि ही जी संकल्पना जी बाहेरून आलेली आहे ब्राह्मण पंथात, त्या संकल्पनेमुळे जे काम झालं, याच्यातला फरक त्यांनी सांगितलेला आहे, त्याच्यात काही चूक नाही. आणि दुसरा जो मुद्दा, नाव संभाजी शिवाजीचा, कदाचित छगन भुजबळ हे चुकीचे असतील, पण त्यांना चुकीचं रीतसर ठरवलं पाहिजे, विचारांनी मारलं पाहिजे. अशा प्रकारचा हा असभ्य जो रिस्पॉन्स आलेला आहे, आणि तो देखील टीव्ही माध्यमातून, हा काही मला पटत नाही. कुठलाही मुद्दा हा मुद्द्यानेच मांडला पाहिजे, नाहीतर मग असे गांधीजींना मारणारे, खून करणाऱ्या नथुरामाचे संस्कृती आहेच आपल्याकडे, आपल्याला तीच चालवायची आहे का? मग दाभोळकरांना मारणारी संस्कृती आहे, पानसऱ्यांना मारणारी जे सनाती विकृत संस्कृती, ती चालवायची आहे का आपल्याला? नाही. आपल्याला 21व्या शतकामध्ये संविधानावर, समतेवर चालणारा एक सुसंस्कृत देश चालवायचा आहे. शांतता आली पाहिजे, सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे, आणि जर कोणाच्या तक्रारी असतील की आमच्यावर हा अन्याय झालाय, तर ते ऐकून घेऊन त्याला रीतसर उत्तर दिलं गेलं पाहिजे, असं माझं या सगळ्या संघटनांना, त्यांच्या नेत्यांना सांगणं आहे. आय होप दिस व्हिडिओ मेक सेन्स. कारण इथे बसून मी जेव्हा तिथले टीव्ही चॅनलवरच्या ह्या अशा उद्धटपणाच्या गोष्टी ऐकतो लोकांच्या रिस्पॉन्समध्ये, ही विचार खोडण्याची लढाई वाटत नाही, तर ही असभ्य लढाई वाटते, असं माझं मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो.